शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सहर्ष स्वागत करतो. आपण एक सिरियल चालू करणार आहोत Google LLM नोटबुकबद्दल. Google LLM नोटबुक हे विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे वरदान आहे हे आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये Google LLM नोटबुक हे कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आणि प्ले स्टोअरवरती कशाप्रकारे काय सर्च केल्यानंतर येतं हे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर बेसिक एकदम माहिती या आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नंतर प्रत्येक ऑप्शनमध्ये आपण Google LLMच्या सब ऑप्शनबद्दल माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वेळ न गमवता. तर सर्वांनी म्हणजे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं सबस्क्राईब करा, कारण आपण ज्यावेळेस या चॅनलवरती मराठीमध्ये जी माहिती टाकेल ती सगळी तुम्हाला लवकरात लवकर माहिती होत जाईल आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल असं मी आशा बाळगतो. आणि आजचा जो विषय आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आहे सर्च गुगल प्ले. Google प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर सर्च Google प्लेवरती काय करायचं, सर्च करायचं बघा, Google LLM नोटबुक. Google LLM नोटबुक अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथं सर्च गुगल व्हॉइस सर्च स्पॉन्सर्ड मोर ऑप्शन स्पॉन्सर एक आहे मोर ऑप्शन जेनस्पार्क AI वर्कस्पेस. जेनस्पार्क AI वर्कस्पेस. हे आपण नाउ सपोर्ट्स ओपन क्लो कंटेंट रेटिंग जेनस्पार्क AI वर्कस्पेस. जेनस्पार्क इन ॲप पर्चेसेस. जेनस्पार्क नाउ सपोर्ट्स ओपन क्लो. जेनस्पार्क काय हे आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या एकदा याच्यामध्ये बघणार आहोत. आता आपला फोकस मेन Google LLM नोटबुकवरती राहणार आहे. तर Google कंटेंट डाउनलोड Google नोटबुक इंस्टॉल्ड लिस्ट अंडरस्टँड एनीथिंग विथ अ पर्सन. Google नोट ओपन बटन. Google नोटबुक इंस्टॉल्ड लिस्ट मी इन्स्टॉल अंडरस्टँड करून एनीथिंग विथ अ पर्सनलाइज्ड AI रिसर्च असिस्टंट. मी इथं इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे, परंतु मी पूर्वीच इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. तर इथं तुम्हाला जर इन्स्टॉल नसेल तर पहिले आपल्याला जसं इन्स्टॉल बटन आहे ते ओपन बटन असं इन्स्टॉल बटन येईल, अन्यथा ओपन तुम्ही जर इन्स्टॉल केलं तर ओपन बटन येईल. तर आपण बघूया स्क्रीन याचा लोगो बघूया आपण सगळ्यात 1 of महत्त्वाचं. 6 2 of 6 1 of बॅक घेतो. Google Note Google open button accessibility button talk back off. अशा प्रकारचा लोगो आहे. हा लोगो दिसल्यानंतरच तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. तशा नावाचे अजून 2-3 ॲप्स आहेत. तर Google LLM नोटबुक हे विद्यार्थ्यांसाठी कसं ओपन वरदान आहे आपण हे पाहणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. याचे 4-5 व्हिडिओ तरी माझ्या अंदाजे सहसा होणार आहेत. तर विद्यार्थ्यांनी प्रत्येक व्हिडिओ पहा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पाल्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघा, कारण या ॲपमुळं खरंच विद्यार्थ्यांसाठी फार वरदान ठरणार आहे. तर आपण बॅक जाऊया. इन्स्टॉल ओपन बटन ओपनवरती क्लिक केलं. Let's get signed in as Krishnasin Rajput 2345@gmail.com. Opens account menu. जर तुम्ही Google LLM नोटबुकवरती पूर्वी जर लॉग इन केलं असेल तर ते डायरेक्ट ऑटोमॅटिक ईमेल ID लॉग इन होतो. ते तुम्हाला पूर्णपणे लॉग आउट कसं करायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे, परंतु ते सिक्युरिटी आणि ॲप पर्पज ह्याच्यावरची जो व्हिडिओ आहे त्याच्यावर सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन फोकस Google LLM नोटबुकवरती करूया. तर signed in as Krishnasin Rajput. Let's get started. ऑप्शन इंटरफेस बघा. First notebook below. क्रिएटिव्ह फर्स्ट नोटबुक बिलो. कॅमेरा बटन. इथे तुम्ही कॅमेरा जो बटन दिलेला आहे तर कॅमेरावर एखादा फोटो कॅप्चर केला तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी अपलोड करून माहिती घेऊ शकता. क्रिएट न्यूवरती क्लिक करूया. क्लोज बटन. इथं काय काय ऑप्शन आहेत बघूया. क्रिएट ऑडिओ ओव्हरव्ह्यूज. फ्रॉम वेबसाइट्स. फ्रॉम यूट्यूब व्हिडिओज. एडिट बॉक्स. फाइंड सोर्सेस फ्रॉम द वेब. फाइंड सोर्सेस फ्रॉम द वेब. सबमिट और अपलोड युअर फाइल्स. आता इथं अपलोड युअर फाईल इथून टायटल महत्त्वाचा चालू होतं. PDF इथं अपलोड करू शकता. समजा तुमच्याकडे 200 पानी 300 पानी 400 पानी किंवा 100 पानी इव्हन 1 पेजेस जरी PDF असेल तरी इथं तुम्ही अपलोड करू शकता. ऑडिओ इथं तुम्ही ऑडिओ ओव्हरव्ह्यू घेऊ शकता.
Image. Button. इमेज, इथे इमेज अपलोड करू शकता. Website. वेबसाईट, Button. इथे वेबसाईट, जर एखादी तुमची वेबसाईट असेल आणि ते कुठलीही वेबसाईटची माहिती जर इथं वेबसाईटबद्दलही तुम्हाला ऑडिओ रिव्ह्यू करू शकता. YouTube. यूट्यूब Button. इथं कॉपी करू शकता Copy URL. text. YouTube. यूट्यूबचा काय Button. विषय आहे, समजा तुम्ही एखाद्या चॅनलवरती माहिती बघत आहात, तर ते चॅनलचं URL इथं यूट्यूबच्या त्या विषयाचं URL इथे कॉपी केला तर त्याच्यावरती पॉडकास्ट PDF वगैरे सगळं करू शकता. Copy text. कॉपी Button. टेक्स्ट, YouTube. Button. यूट्यूब, Website. Website. Button. तर आता Image. Button. इमेज, Audio. Button. तर एवढ्या प्रकारे इथे तुम्ही इथं सोर्सेस इथं अपलोड करू शकता. तर हा झाला Google LLM नोटबुकचा सिम्पल इंटरफेस आहे. तर आता थोडक्यात आपण Google LLM नोटबुक हे कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर लॉग इन कसं करायचं हे माहिती घेतलेलं आहे. लॉग इनला काय विषय राहत नाही. लॉग इन डायरेक्टली कसं होतं, जर तुमचं तिथं 3 ऑप्शन येतात, लॉग इन विथ Google, लॉग इन ईमेल ID, लॉग इन फेसबुक. तुम्ही लॉग इन विथ Google जरी केला तरी चालते, लॉग इन फेसबुक केलं तरी चालते आणि लॉग इन विथ ईमेल ID केला तरी चालते. हां, आणि AIचा विषय आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, AIवरती सेन्सिटिव्ह डाटा कुठेही शेअर करू नका, महत्त्वाची माहिती कुठेही शेअर करू नका. त्याबाबतीत तुम्ही सावध राहा. आणि Google LLM नोटबुक हे फार विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये क्रमाक्रमाने ते पाहत जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो Google LLM नोटबुक सिरियलसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा. जसे की तुमच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की त्याची माहिती मिळेल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या पाल्यांसाठी सुद्धा हे वरदान आहे. हे वरदान कोणाकोणासाठी आहे हे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं, Google LLM नोटबुक हे जे विद्यार्थी रेग्युलर शाळेला जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना रेग्युलर शाळेला जाणे शक्य नाही आणि त्याचबरोबर ज्यांना वाचनाचा कंटाळा येतो किंवा एकदा सांगितल्यानंतर लक्षात राहत नाही, पुन्हा पुन्हा काही विद्यार्थ्यांना, काही जणांना 2-2दा सांगावं लागतं, 3-3दा सांगावं लागतं, परंतु काही कारणास्तव शाळेला जाणं, 2-2दा ऐकणं ते शक्य नसेल, तर Google LLM नोटबुक हे तुमच्यासाठी फार वरदान आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वाचून लक्षात राहत नाही, फक्त ऐकून लक्षात राहतं किंवा ऐकल्यावरती लक्षात राहतं, त्यांसाठी हे फार मोठं वरदान आहे. तर आपण आणि त्याचबरोबर जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्या मुक्त विद्यापीठातून शिकत असतील किंवा जे विद्यार्थी MPSC UPSCची तयारी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे फार मोठं वरदान आहे. तर हे कसं वरदान आहे आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये या सिरियलमध्ये पाहणार आहोत. तर माझी एक विनंती आहे की जे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पाल्य आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपला अभ्यास हा फार महत्त्वाचा असतो आणि अभ्यास योग्य रीतीने करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर Google LLM नोटबुक कशाप्रकारे आपल्याला मदत करते हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण Google LLM नोटबुक इन्स्टॉल आणि त्याचं इंटरफेस पाहिलेला आहे. तर मी आता इथेच निरोप घेतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओसह.